तर आता एक मोठी बातमी येते। धाराशिवमधील 3 प्रभागाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 2, 7, 14 मधील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। प्रभाग क्रमांक 2, 7 आणि 14 मधील निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे। धाराशिवमधील 3 प्रभागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे। ज्ञानेश्वर, यावेळी धाराशिवमधील 3 प्रभागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। अगदी बरोबर आहे। धाराशिवमध्ये सध्या निवडणुकीच्या मध्ये गोंधळाची परिस्थिती खरं तर निर्माण झाली असं म्हणावे लागेल। निवडणूक अर्ज भरताना किंवा त्यानंतर जी प्रक्रिया होती त्यावेळेस उमेदवारांच्या विरोधात काही ऑब्जेक्शन्स घेतले गेले आणि त्याचा वेळेत निकाल लागला नाही। त्यामुळे त्यांना पुढील छाननी आणि त्यांना जे चिन्ह मिळणार होतं त्याला उशीर झाल्याने एकंदरीत ह्या सगळ्या प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ही निवडणूक स्थगित करण्यात यावी असा आदेश खरं निवडणूक आयोगाने दिलेला आहे। आणि या आदेशानंतर धाराशिवच्या सध्याच्या या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये गोंधळाची परिस्थिती झालेली ही फक्त धाराशिवचीच घटना नाही तर राज्यातल्या जवळपास 24 नगरपालिकांच्या मध्ये अशा प्रकारची सध्या गोंधळाची परिस्थिती आहे। पुढील आदेश येईपर्यंत ही निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।